याबद्दल मात्र कपिल सिब्बल सरांनी सांगितलं की इन्स्टिट्यूशनल इंटिग्रिटी, ती न्यायव्यवस्था असेल, निवडणूक आयोग असेल किंवा गव्हर्नर हे पद असेल किंवा गव्हर्नरचं ऑफिस असेल, तसंच विधानसभेचे अध्यक्ष असतील, यांची इंटिग्रिटी कॉन्स्टिट्यूशनसोबत राहिली पाहिजे, यांची इंटिग्रिटी डेमोक्रेटिक प्रिन्सिपलसोबत राहिली पाहिजे आणि ती नसली तर संपूर्ण लोकशाही उद्ध्वस्त होऊ शकते, हे या उदाहरणावरून दिसते असं त्यांनी अत्यंत मार्मिकपणे तिथे मांडलेलं आहे। बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे यांच्या गटाला जी मान्यता देण्यात आली ती चूक केलेली आहे पुन्हा सांगण्यात आलं, जसं सुभाष देसाईच्या केसमध्ये आणि यापूर्वी जस्टिस चंद्रचूड यांच्या बेंचनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की बहुमत केवळ आमदारांचं लक्षात घेऊन जी काही प्रक्रिया झालेली आहे विधानसभेमध्ये ती चुकीची आहे। राज्यपालांनी केलेली प्रक्रियासुद्धा चुकीची आहे आणि त्यांनी जी बहुमत चाचणीचा निर्णय घेतला होता तो सुद्धा चुकीचा आहे। पक्षांतरबंदी कायदा जो 10व्या अनुसूचीनुसार आहे त्याच्यामध्ये कोणत्याही विलिनीकरणा